सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेनेच्या विरोधाच्या भूमिकेमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली। ही राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी विरोधी पक्षांचे आमदार फोडायचे किंवा मध्यावधी निवडणुकींना सामोरं जायचं या पर्यायावर भाजपमध्ये विचार सुरू आहे। मात्र विरोधी पक्षाचे आमदार फोडणं अवघड असल्यानं थेट मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत भाजपात गांभीर्याने विचार सुरू आहे। बघा, महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड आहे। त्याआधी शिवसेनेबरोबर शेवटची समेट करण्याचा प्रयत्न भाजपचे मंत्री करणार आहेत। मध्यावधी निवडणुकीचा पर्याय अजूनही खुला आहे। त्या संदर्भात भाजपमध्ये चाचपणी सुरू आहे आणि आज महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत। दीपक, मध्यावधी निवडणुका टाळण्यासाठी प्रयत्न जरी असला तरी भाजपमध्ये मात्र त्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे। काय घडतंय भाजपच्या गोट्यात, काय हालचाली सुरू आहेत? गिरीश, 2 दिवसापूर्वी जी भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जी अस्थिरता राज्यात निर्माण झाली, शिवसेने सरकारमध्ये सत्तेत सहभागी असूनही शिवसेना ज्या पद्धतीने विरोधीची भूमिका घेते, त्यामुळे आता वेगळ्या पर्यायांचा विचार भाजपने सुरू केला होता आणि प्रामुख्याने 2 पर्याय भाजपसमोर होते। पहिला पर्याय जो होता तो विरोधी पक्षाचे आमदार फोडणं, 25 आमदार असे फुटले जातील अशी भाजपची शक्यता होती। तर दुसरीकडे दुसरा पर्याय होता की मध्यावधीने निवडणुकीला सामोरं जाणं। पहिला पर्यायाचा विचार जो भाजपने केला त्यानुसार या पर्यायाचा अंमलबजावणी ती खूप अवघड दिसते भाजपला, कारण दोन्ही पक्षांचे, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षाचे 25 आमदार फोडणं अवघड आहे आणि दुसरीकडे हे आमदार फोडले तरी आता जी राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने भूमिका घेतली आहे एकाच एक उमेदवार द्यायचा। जर भाजपने एखाद्या पक्षाचे आमदार फोडले तर त्या आमदार विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना 3 पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा साधारणतः प्राथमिक सुरू झालेली आहे। त्यामुळे हा पर्याय सुद्धा भाजपसाठी अवघड आहे। आमदार फोडले तर ते पुन्हा निवडून येणं अवघड आहे, त्यामुळे तो पर्याय बाजूला जातोय आणि एकाच पक्षाचे 2/3 आमदार फोडायचे, कारण पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर एखादा गट फोडायचा असेल तर 2/3 गट फोडावं लागतं, त्यामुळे त्याची आमदारकी जात नाही। तसा 2/3 गट फोडणंही अशक्य आहे भाजपला आणि त्यामुळेच हे पर्याय जो आहे आमदार फोडायचा तो पर्याय भाजपकडनं आता बाजूला पडण्याची शक्यता आहे। दुसरा जो पर्याय मध्यावधी निवडणुकीचा, त्या पर्यायावर भाजपमध्ये गांभीर्याने विचार सुरू आहे, कारण आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यात भाजपला जे यश मिळालं, त्याचबरोबर त्याच्या आधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत यश मिळालं, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीत जे भाजपला घवघवीत यश मिळालं, त्याच्यामुळे देशभर भाजपला पुन्हा एकदा त्याची वातावरण निर्मिती झाली भाजपच्या बाजूने आणि महाराष्ट्रात निश्चित त्याचा फायदा होईल असा भाजपला विश्वास आहे। त्यामुळे डिसेंबर 2017 ज्या गुजरातच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या विधानसभा निवडणुकीबरोबर महाराष्ट्रात सुद्धा मध्यावधी निवडणुका घ्याव्या या अनुषंगाने भाजपच्या नेत्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे आणि प्रामुख्याने शिवसेनेला याच मुद्द्यावर मला आणखी विचारायचं, दिल्लीहून शिवसेनेशी थोडेसे पॅचअपचे थोडेसे हालचाली होत असतानाच इथल्या भाजपमधल्या, महाराष्ट्रातल्या भाजपच्या लोकांना शिवसेनेचा टेकू नकोय का? त्यांना स्वबळावर सत्ता पाहिजे का? गिरीश, सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना अनेक मुद्द्यांवरती भाजप विरोधात आणि सरकार विरोधात भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि हा विरोध आता तर आणखीन तीव्र झालेला आहे। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेना अधिक आक्रमक झाले भाजप विरोधात। विधानसभेचं जे आत्ताचं अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशन आपण बघितलं तर कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेनेने थेट विरोधी पक्षांची साथ दिली, त्याचबरोबर एकीकडे सरकार विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन करत आहे, तर त्या निलंबनाला शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते विरोध करतायत आणि हे निलंबन मागे घ्यावं अशी मागणी करतायत। त्यामुळे सरकार विरोधात वारंवार भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आता भाजपचे लोक कंटाळलेत आणि शिवसेनेची दादागिरी किती खपून घेणार असा एक मतप्रवाह भाजपमध्ये सुरू आहे। आमदार सुद्धा या संदर्भात पक्षावर दबाव टाकतात की आता ही दादागिरी शिवसेनेची बस करा आणि थेट मध्यावधी निवडणुकीला सामोरं जा, कारण भाजपला दावा आहे, विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये आता भाजपसाठी चांगलं वातावरण आहे आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, त्याच्यापेक्षाही जास्त जागा आपण यावेळेला जिंकू असा भाजपच्या नेत्यांना आणि आमदारांना विश्वास आहे। दुसरीकडे गिरीश, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थेट मध्यावधी निवडणुकीचा पर्याय जरी भाजपने त्याची चाचपणी जरी सुरू केली असली तरी शिवसेनेबरोबर समेट घडवण्याची एक शेवटचा प्रयत्न आहे तो शिवसेनेकडून भाजपकडून केला जाणार आहे। त्याच्यासाठीच सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे भाजपचे 2 ज्येष्ठ मंत्री मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि एक शेवटचा प्रयत्न भाजपकडून होईल की शिवसेनेने यापुढे सत्तेत शांतपणे काम करावं, एकमेकांच्या सहकार्याने काम करावं अशी साधारणतः भूमिका या बैठकीत उद्धव ठाकरेंकडे मांडली जाईल। शिवसेना जर या भूमिकेला तयार झाली नाही तर निश्चितच मध्यावधी निवडणुकीची चाचपणी भाजपने सुरूच केलेली आहे
आणि तसा प्रयत्न भाजपचा असेल की शिवसेनेबरोबर सत्ता नको, आता सोबळावर राज्यात सत्ता आणावी, त्याच्यासाठीच गुजरात बरोबर निवडणुका घेण्याचा एक मतप्रवाह आहे. आणि प्रामुख्याने गुजरात हे राज्य असं आहे अगदी की बरोबर दीपक. गेल्या 2 महिन्यात ज्या मनपा निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये भाजप नंबर 1 पक्ष राहिलेला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं बळ वाढलेलं आहे, त्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे की मध्यावधी निवडणुका झाल्या तर भाजप हा स्वबळावर सत्तेवर येऊ शकतो. पण शेवटचा प्रयत्न आपण म्हणू शकतो की शिवसेनेशी समेट करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. बघूया आता येत्या काही दिवसात काय घडामोडी घडतायत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.